राज्यामध्ये वारीचे वारे वाहू लागताच विदर्भाचा राजा विठ्ठलाच्या भेटीसाठी प्रस्थान करतो। गेल्या 47 वर्षांपासून गजानन महाराजांची पालखी विठुरायाच्या भेटीसाठी शेगाव ते पंढरपूर असा प्रवास करते। यावर्षी देखील विदर्भ आणि मराठवाड्यातले वारकरी गजानन महाराजांच्या पालखीसह पंढरपूर गाठणार आहेत। विदर्भाचा राजा निघाला पांडुरंगाच्या भेटीला। तीर्थक्षेत्र शेगावहून झालं पालखीचं प्रस्थान। विठू नामाच्या गजरानं दुमदुमला विदर्भ। वाशिम जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये रस्त्यांवरती रांगोळी काढण्यात येत होती। ही तयारी होती विदर्भाच्या राजाच्या स्वागताची। होय, पांडुरंगाच्या भेटीसाठी शेगावहून मार्गस्थ झालेली गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यात पोहोचली आहे। आषाढी एकादशी निमित्त शेगावच्या गजानन महाराजांची पालखी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते। विदर्भातले हजारो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूर गाठतात। प्रत्यक्ष गजानन महाराज या दिंडीमध्ये वारकऱ्यांसोबत पायी चालतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। तिथून मी स्वतः समजा 4 वर्ष झाले मी पालखीच्या मागे मागे पंढरपूरला जात असतो गजानन महाराजांच्या। आणखी इतका आनंद होतो की आपल्या विदर्भ लोकाला की ही एक समजा पंढरपूर तर दूरच आहे, पण त्याच्यामुळे समजा आपली हे शेगाव हे पंढरपूर सारखी नगरीच आहे आणि रस्त्याने आनंद खूप होत आहे। गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याला 47 वर्षांची परंपरा आहे। प्रत्येक वर्षी या पालखी सोहळ्यात सामील होणाऱ्या गावकऱ्यांची संख्या वाढतच चाललेली आहे। शेगावहून प्रस्थान केल्यानंतर गजानन महाराजांची पालखी विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करत पुढे सरकते। गावागावात गजानन महाराजांच्या पालखीचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं जातं। पालखीतल्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सगळेच उत्सुक असतात। आणि हे संत गजानन महाराजांच्या सोबत संतांच्या सोबत ही पंढरपूरला वारी जात आहे। आणि पंढरपूरची जी वारी आहे ही फक्त सगळ्या जगाला सुख समृद्धी धनधान्य भरभराटीचा राहो एवढ्या करता अशी गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करून त्या दिंडीमध्ये मी सामील झालेला आहे। गजानन महाराजांची कृपा ही सर्वांवर सारखी राहो याकरता पांडुरंगाला आम्ही साखर सुद्धा घालणार आहे आणि त्या निमित्ताने वारी ही संत सोबत आम्ही करीत आहे। मराठवाड्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यात 4 दिवसांसाठी मुक्कामाला असते। या 4 दिवसात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। एकूणच 52 दिवसांच्या प्रवासादरम्यान हा मुक्काम महत्त्वाचा मानला जातो। 10 वर्षापासून ही सेवा आम्ही दोघां मिळून करत असतो। वाल्मीतले सर्व लोक याच्यामध्ये सहभागी आहेत आणि सर्वांची मदत मिळते या कामासाठी। माऊलीची पालखी आल्यानंतर सर्व महिलांनी बालिकांनी व मुलांनी आबालवृद्धांनी सर्वांनी तोरणं बांधून रांगोळ्या काढून माऊलींचं या ठिकाणी स्वागत केलं। सर्वप्रथम मालेगाव शहरामध्ये प्रवेश करताना आमच्या सर्व विदर्भवासियांकडून अशी ही या ठिकाणी आमची विनंती असेल की आम्हावर कुठलंही संकट येऊ देऊ नका। सुख समृद्धी धनधान्य संपदा आम्हा विदर्भावर आमच्या विदर्भीय वासियांवर सदोदित कायम राहावी व कुठलेही अरिष्ट आम्हावर असू देऊ नये याकरता आम्ही गजानन महाराज चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो। विदर्भ आणि मराठवाड्यातल्या भक्तांसाठी खुद्द गजानन महाराज विठुरायाकडे साकडं घालतात आणि एक देव दुसऱ्या देवाचं गाऱ्हाणं नक्की ऐकतो अशी समस्त वारकऱ्यांची श्रद्धा आहे। आणि याच श्रद्धेचा पताका खांद्यावर घेऊन गजानन महाराजांच्या पालखीचा प्रवास सुरू राहणार आहे। विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम।